नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय भरत मानलिखित भरतायन संघर्ष जीवनाचा. आज ऐकूयात या आत्मचरित्राचा पुढचा भाग. पंढरपूर कॉलेजला स्पेशल विषय कॉस्टिंग, सेक्रेटरी प्रॅक्टिस, अर्थशास्त्र हे होते आणि आम्हाला तर अकाउंटन्सी पाहिजेच होता. त्याकरता दोनच पर्याय होते, एक तर कोल्हापूर नाही तर मग पुणे. मला तर पुणेच योग्य वाटलं, कारण पुण्याला राहायची खायची सोय झालीच समजा. आणि माझ्यामुळे भारत शेटे पण तयार झाला. आम्ही दोघं पुण्याला आलो. भाऊबरोबर आधीच बोलणं झालं होतं. पुणे विद्यापीठात गेलो तर तिथे जास्त करून इंग्लिशच बोलायचे आणि आमचं इंग्लिश तर कच्चं. त्यामुळं आमची लय पंचायत झाली. तिथल्या पोरांना आम्ही वेगळीच दिसायचो. आम्ही दोघं गावाकडनं आलेलो. आमचे कपडे, हेअरस्टाईल, बोलणं गावंढळ वाटायचं. अशुद्ध भाषा, त्यामुळं आम्हाला हसायची सगळी. पण करणार काय? शिकायला तर पाहिजे. मग सगळं सहन करायचो. कसं तरी ॲडमिशन तर करून घेतलं. आता परीक्षेच्या वेळेला बघता येईल असं म्हणून आलो. सिलेबस काय आहे, अभ्यासात कोणती पुस्तकं आहेत याची माहिती घेतली. आप्पा बळवंत चौकातनं नोट्स घेतल्या, पुस्तकं घेतली. मध्यंतरीच्या काळात बरंच बदल झालेला. भावानं शिवाजीनगरचं काम सोडलं होतं. PMTत तात्पुरत्या पद्धतीनं कामाला लागला. डेली वेजेसच्या धर्तीवर कामाला लागला होता. परमनंट होण्याकरता प्रयत्न चालले होते. घरच्यांनी आणि भाऊनी विचार केला होता, आता सारखं पुणे पंढरपूर करण्यापेक्षा आम्ही पुण्याला राहिलेलं बरं. त्यात भावानं हडपसरजवळच फुरसुंगी म्हणून उपनगर आहे, तिथं भाडोत्री रूम घेतली होती. फुरसुंगीवरून रोज येऊन जाऊन काम करत होता. नोकरी करून राहिलेल्या वेळेत काम पण करत होता. फुरसुंगी फार जुनं गाव. गावाचा इतिहास फार जुना. फार प्रसिद्ध व्यक्तिमत्व या गावात होऊन गेलेली. कृषी क्षेत्रात प्रगतीपथावरचं गाव. धार्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक, नैसर्गिक अशा अनेक क्षेत्रात प्रगत असणारं गाव. गावात पुरातन काळचं फिरंगाई मातेचं प्रसिद्ध स्थान होतं आणि त्या देवीच्या नावावरनं गावाचं नाव फुरसुंगी पडलेलं. पूर्वी कुटे, भाडळे यांचं असलेलं गाव. वर्तमान काळात हरपळे कामठेची फुरसुंगी म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. गावच्या नावावरनं कांद्याचा वाण भारतात प्रसिद्ध आहे. कष्टाळू शेतकऱ्यांनी हा फुरसुंगी कांद्याचा वाण नावारूपाला आणलाय. एकेकाळी फिरंगाई मातेची असणारी फुरसुंगी आजकाल शिवशंभोची फुरसुंगी म्हणून प्रसिद्ध आहे. गावाच्या मध्यभागी शंभो महादेवाचं मंदिर आहे. तसंच जुन्या पिढीतलं खडकेश्वर मंदिर ओढ्याच्या काठावर आहे. गावची जत्रा, उरूस गुढीपाडव्यानंतर 5व्या दिवशी म्हणजे चैत्री षष्ठी या तिथीवर असतो. फार मोठ्या प्रमाणात उरसाचं वातावरण असतं. आजूबाजूच्या भागातले लोक, मित्रमंडळ, नातेवाईक हौसेनं यात्रा बघायला येतात. डोल लेजमीला रात्र पुरत नाही. अनेक हौशी मंडळी खेळ घेऊन येतात. गावचा उरूस गोड असतो. देवाला मानाचा आंबील घुगऱ्याचा नैवेद्य प्रथम, नंतर बाकी गोडाचा. करमणुकीसाठी गावकरी प्रसिद्ध तमाशा ठेवतात. रात्री रात्रभर, नंतर सकाळी पण असतो. उरसा दिवशी कलावंतिनीचा खास लावण्यांचा असा कार्यक्रम असतो. गावात पाळणे, विक्रेते यांचा गजबजाट असतो. दुसऱ्या दिवशी फुरसुंगीचं आकर्षण कुस्त्याचा आखाडा. दूर दूरून पैलवान येतात तयारीने. 7-8, 8-8 तास कुस्त्याचा आखाडा रंगतो. मोठमोठे नामांकित मल्लाच्या कुस्त्या चालतात. पाहायला जागा पुरत नाही एवढे शौकीन असतात. गावचे प्रसिद्ध पुढारी हा सगळा कार्यक्रम व्यवस्थित कसा पार पडेल याच्याकडे लक्ष ठेवून असतात. तसंच गावात इतर देवस्थानामध्ये भैरवनाथ मंदिर, मारुती मंदिर, खंडोबा मंदिर अशी मंदिरं तर आहेतच, पण गावात प्रसिद्ध भवानी माता मंदिर आहे. त्या मंदिरातला पुजारी दरवर्षी वैशाखी पौर्णिमेला बैलगाडी ओढतात. त्या पुजाऱ्याच्या अंगात दैवी शक्ती संचारते आणि त्याच्याकरवी बैलगाड्या ओढल्या जातात. तो एक चमत्कारच म्हणावा लागेल. कारण प्रतिपदेला देवीचे भक्त खुटवड हे 10 दिवस कडक उपवास करतात. देवीची पूजा अर्चा करतात, भक्तीत मग्न असतात. 10व्या दिवशी पौर्णिमा. त्या दिवशी दिवस मावळायच्या वेळेला गावातील ओढ्याच्या काठाच्या जुन्या मंदिरात येऊन देवीचं वारं अंगात घेतात. तोपर्यंत देवीच्या देवळापुढच्या पवाराळीत 11 गाड्या एकमेकांना ओळीनं जोडतात
आणि सगळ्यात पुढं 12वा गाडा असतो. या गाड्यामध्ये बालगोपाळ बसलेले असतात. देवीचं वारं घेतलेला भक्त तिथं आला का देवीच्या नावाचा जयघोष करतात आणि पुढचा जू उचलून त्याला भक्ताची करंगळी लावतात आणि भक्ताबरोबर तेवढे 10 गाडे सहज चालायला लागतात. फर्लंगभर अंतर तरी चालतात. असा हा पूर्वापार चालत आलेला प्रथा आज सुद्धा अव्याहतपणे खुटवड कुटुंबातल्या घरानं चालवते. त्या दिवशी उरसाप्रमाणे तमाशाचा फड असतो. एक प्रकारे जत्रेचा प्रकारच. गावात पुरातन वास्तू म्हणजे मुस्लिम समाजाची मशीद आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचं एकमेव उदाहरण. इथल्या मशिदीला हिंदू समाजाच्या चोरघडेचा उत्साह फार दांडगा. चोरघडे मळ्यातनं डोला मिरवणुकीने मशिदीपर्यंत येतो आणि तिथून मुस्लिम बांधव मिळून गावातनं मिरवणूक निघती. गावातली मस्जिद पुरातन वास्तू आहे. तिचं वंशपरंपरेचं देखभाल दिवाबत्ती इनामदार यांना वतन आहे. आज त्यांचे वारसदार रफिकभाई इनामदार सगळी व्यवस्था बघतात. देवी आईच्या गाडी ओढणीच्या पौर्णिमेचं मानाचं बकरं कापायचा मान इनामदारांचा. हिंदू मुस्लिम ऐक्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे फुरसुंगी. आजही त्याच तत्परतेनं सण उत्सव तेवढ्याच उत्साहात साजरे होतात. आता मी मूळचा पंढरपूरचा, तरी फुरसुंगीची एवढी तंतोतंत माहिती कशी, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं अगदी उत्तर देतो. माझी जन्मभूमी जरी पंढरपूर असली ना तरी कर्मभूमी फुरसुंगी आहे. 1987-88च्या दरम्यान मी इकडं आलो ते आज तागायत मी इथंच वास्तव्याला आहे. त्यात 20 वर्ष झाली. फुरसुंगी गावात न्हाव्याचं काम करतोय म्हणल्यावर मला इथली माहिती असणारच नाही का. बाबासाहेब पुरंदरे लिखित छत्रपती शिवाजी महाराज या कादंबरीत फुरसुंगीचा त्या गावच्या रहिवाशांचा उल्लेख आहे. प्रके आत्रेंच्या कऱ्हेच्या पाणीमध्ये सुद्धा उल्लेख आहे. ज्या भूमीला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांचे पाय लागले अशा या पुरातन फुरसुंगी गावात आज मी राहायला आलो होतो. गाव तसं फार मोठं नाही आणि एकदम छोटंही नाही. गावाला दोन्ही बाजूनी प्रवेशद्वार. पुरातन काळातलं प्रवेशद्वार पवाराळीकडनं तर दुसरं आजचं फुरसुंगी बसस्टॉपकडनं. हडपसर सासवड रोडवर पॉवर जवळून आत जायला फाटा फुटतो. तिथून साधारण 2 किलोमीटर आतमध्ये गाव आहे. पूर्ण बागायती हिरवा पट्टा. ऊस, कांदा, वांगी, टमाटी, कोथिंबीर, भाजीपाला पिकतो. मार्केट जवळ, कॅनॉल गावातनं, त्यामुळं पाण्याची काही कमी नाही. कष्ट करणाऱ्याला काळी आई दोन्ही हातानं भरभरून द्यायची, त्यामुळं माणसं सुखी समाधानी. चैत्रात गावची महादेवाची मानाची काठी, ती पायी जायची शिखर शिंगणापूरला. उत्साहाला उधाण यायचं. शिखर शिंगणापूरला फुरसुंगीच्या मानाच्या काठीचा लयमान. सगळा समाज यायचा. कांद्याच्या पाठोपाठ 419च्या जातीचा ऊस मुबलक पिकायचा. इथला ऊस मुंबईला रसवंती गृहाला जाई. फुरसुंगी गावात प्रवेश करायला ओढा ओलांडून यायला लागतं. तिथंच प्रसिद्ध खडकेश्वराचं जागृत पुरातन मंदिर आहे. पुढं बसस्टॉप, चौक, बाजार, तिथून 3 रस्ते फुटतात. एक कामठे आळी, दुसरीकडं मशीद, मुस्लिम आळी, मारुती मंदिर, पुढं मराठी शाळा, भवानी माता मंदिर, शेजारी ग्रामपंचायतीचा हापीस, पुढं पवाराळी, चंदवाडी, कामठे माळ्यावरनं पुढं पुणे सोलापूर हायवेला जाऊन मिळतो. कामठे आळीला वळसा मारून हरपळे आळे, पुढं खंडोबाचा माळ, देवळाजवळून रेल्वे गेट पास करून गायकवाडवाडीकडे जातो. फुरसुंगी बसस्टॉपवरून सरळ भैरोबा चौकातून सरळ पुढं हायस्कूल जवळून उजव्या बाजूचा रस्ता नारायण नगर शेजारून खंडोबा मंदिराच्या जवळून गायकवाडवाडीला जातो. तर हायस्कूलपासून सरळ जाणारा रस्ता पुढं कॅनॉल पास झाल्यावर एकीकडं रामदाऱ्याला जातो तर दुसरीकडं सोनारपूर मार्गे सोलापूर हायवेला जातो. असा हा फुरसुंगी गाव. जितकं सांगावं तितकं कमी. या गावात पहिल्यांदा आलो तेव्हा भावानं पवाराळीतल्या पाटलाच्या चाळीत रूम भाड्याने घेतली होती. गावात मी नवीन, कोणी ओळखीचं नाही. दिवसभर रूमवर बसून 2 दिवस राहून परत आलो पंढरपूरला. कारण बाहेरनं M.Com.ला ॲडमिशन घेतली होती ना. थोडीशी किरकिर वगळता अनुराधाचा लग्नाचा बार व्यवस्थित उडाला. बरं वाटलं सगळ्यांना. त्यातल्या त्यात आई दादाला फार बरं वाटलं. जे होतं ते चांगल्या करता होतं या म्हणीप्रमाणे सगळे आनंदित झाले. लग्न झालं.
वराड माघारी फिरता फिरता त्या लग्नातच भाऊला 2-3 ठिकाणचं मागणं आलं. पण आता तर खर्चातनं आलेलो म्हणून कानाडोळा केला. पण नाही म्हणलं तरी भावाच्या लग्नाचा विचार दादाच्या मनात यायला लागला. आमची एक आत्या, दादाची थोरली बहीण शांताबाई सापताळ. तिला 2 मुलं. त्यातला थोरला मोहन सापताळ, कॉलेजात शिपाई. तो दादाकडं बसा उठायला अधनं-मधनं दत्त घाटावर यायचा. त्याची थोरली पोरगी सुनीता. तिला घरची लाडानं बेबी म्हणायची. तिच्याबद्दल बोलता बोलता विचार झाला. दादा म्हणला बघतो विचार करून. 8-15 दिवस गेले असेच आणि घरगुती कामासाठी भाऊ पंढरपूरला आलता तेव्हा दादानं घरात संध्याकाळचाच विचार मांडला. तर घरच्या सर्वानुमते दुसऱ्या दिवशी मुलगी बायला जायचं ठरलं. सर्व पावल्या रावळ्यांना सोयरीक आवडली. भाऊला पण मुलगी पसंत पडली. नाही होय करता करता बैठक बसली. तिकडची 4 तिकडची 4 पाहुणं एकमेकाला बैठकीला बोलाचाली झाल्या आणि 18,000 रुपये वधू पित्यांनी वर पित्याला द्यायचे आणि आम्ही लग्न करून घ्यायचं ठरलं. आमच्याकडं लग्न असल्यामुळं बँड घोडा कार्यालय आचारी बामण सगळा सावळा गोंधळ. त्यात लग्न जमलं तेव्हा साखरपुडा केलेला. 5-6 महिन्यांनी लग्न करायचं ठरलं. दत्त घाटावरचा संत मुक्ताबाई मठ घेतला त्याला. लग्नाच्या तारखेची पावती फाडली. मला तर इकडून तिकडं आणि तिकडून इकडं करून गायला आली. पत्रिका छापल्या वाटायची जबाबदारी माझ्यावर. माझी सायकल आणि पत्रिका. रोज त्योच उद्योग. पाहुणं रावळं, पोस्टाच्या, बाहेरगावी पाठवायच्या पत्रिका सगळं असं चाललेलं. भट्टडच्यात बस्ता बांधला. सगळी जय्यत तयारी चाललेली. आई दादा भावकीला सुपारी देऊन आली. हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला. आई घरची कामात मग्न. बांगड्या भरणं, देवदेव, निवद नारळ, पारड्या भरणं असे कार्यक्रम चालले होते. लग्न 8 दिवसावर आल्यावर भाऊ पंढरपूरला आला सुट्टी घेऊन. त्याला त्याच्या मित्रांना पत्रिका द्यायच्या होत्या. देवाला पाया पाडायला जायचं होतं. प्रत्येक ठिकाणी मी संग होतोच ना. हे असं सगळं कामकाम चाललं होतं. मेहंदीचा बी कार्यक्रम झाला आणि बघता बघता उद्यावर लग्न आलं तशी कामाची गडबड धांदल वाढली. लग्नाच्या आदल्या दिवशी सगळं साहित्य कार्यालयात न्यायचं, पाणी भरून ठेवायचं, आचार्याला काय हवं नको ते बघायचं, आलेल्या पाहुण्या रावळ्याच्या सुविधा पुरवायच्या, हे असं चाललं होतं. आदल्या रात्री कार्यालयात रात्रभर आचार्याजवळ बसून त्याला काय आणायचं, काय लागतंय ते बघायचं. स्वयंपाक चाललेला. अशी रात्र बसून काढली. पहाटे 4 वाजता घरी गेलोय. पाहुणं रावळं नदीला आंघोळीला गेली. घरच्यांची आंघोळ पाणी, कोण आलं कोण नाही, कोणाची काय अडचण आहे. सकाळी 8पर्यंत उरकायचं ठरलं होतं. 9 वाजले. कार्यालयात धांदल चाललेली. आई दादाची सार्वजनिक आंघोळ चाललेली. भावाचं उरकून हळदी झाल्या. मग नवरदेव पारण्याला जायची गडबड. दुपारी 12:30चं लग्न. पारण्याचं उरकून नवरदेव पाठवला तवर पेनूरकर रोसला. त्याला कसं तरी समजावलं. सुभाबाईच्या नवऱ्यानं फार मदत केली. अवजड कामं तेच करायचे. उचल साचल तेच करायचे. बघता बघता नवरदेव पारण्यावरनं आला. आत्याची वर वावळणी झाली तवर बँडवाल्यानं घोडेवाल्यानं अडवणूक सोडवली. नवरदेव मांडवात आणला. मांडव गर्दीने फुलल्याला. लग्न घटका आली आली म्हणता लगीन लागलं. भावाचं दोनाचं 4 झालं. जेवणाच्या पंक्ती बसल्या. जमिनीवरच बसायला सतरंज्या दुमडून टाकलेल्या. भात वरण लाडू चपाती भाजी सगळ्यांनी कच्चून जीवली. मानपान आहेर देणं घेणं झालं. पाहुणं रावळं परतीच्या मार्गाला लागले. कार्यालयात परंपरेने जे चालतं ते चालत होतं. हे थाटात लग्न लागलं. माणसं जेवली. बघता बघता कार्यालय खाली व्हायला लागलं. 5च्या दरम्यान नवरा नवरी घरी पाठवून दिली. कार्यालयातनं सामान भराभरी करून घरी न्यायचं चाललं होतं. मला तर क्षणभराची उसण नाही. दिवसभर आणपाणी नाहीच, निश्चित धावपळ. कुठं काय कमी जास्त झालं तिकडं पाळायचं. कारण दादाचा स्वभाव रागीट. त्यात लग्नात सगळे पाहुणे सारखे असतात का? प्रत्येकाचा तोरा या गळा. स्वतःच्या घरात उपाशी मारते याल, शिळं तुकडं मोडते याल, पण हिथं लय चादरी चालायची. त्यात भावकीचा विचार करायला लागायचा. दादा काय नवी कापडं घालून मिरवायचा, त्यामुळं माझी चालली होती पळापळ. मला फक्त कनेरकर पाहुण्याची लय मदत होत होती. त्याच्यामुळं थोडीफार उसण मिळत होती. कसं का होईना आलं व्यवस्थित लग्न पार पडलं. सगळं कसं जिथल्या तिथं झालं. आलेली पाहुणे मंडळी खुश झाली. जो तो लग्न चांगलं केलं असं मानायचा. कुणाला काय कमी पडू दिलं नाही. आलं आलं म्हणता म्हणता लग्न झालं सुद्धा आणि घरच्यांनी समाधानाचा सुस्कारा सोडला.
लग्न लावून संध्याकाळी 9-10 वाजता स्थिर स्थावर झाल्यावर संध्याकाळी अशी झोप लागली म्हणता. अहो 2-3 दिवस झोप कुठली? आदल्या रात्री तर डोळ्याला डोळा नाही. मग एकदा झोपल्या दुसऱ्या दिवशी 11ला उठलो. लग्न झालं. नवरा-नवरी गावातल्या देवांच्या पाया पडून आली. 16 दिवसांनी सोळकं झालं आणि भाऊ गेला पुण्याला. घरात नवीन नवरी आली तसं आईला बरं वाटलं. लग्न झालं तोपर्यंत पाहुणं व्यवस्थित होतं, पण हळूहळू त्यांच्या वागण्यात फरक पडायला लागला. वहिनी लग्न झाल्यावर काही दिवस नीट राहिली. मग हळूहळू वाद निर्माण व्हायला लागले. लहानसहान गोष्टीवरनं तंटे व्हायला लागले. त्यात भावाला पण पुण्याला खाण्यापिण्याची हाल व्हायला नको म्हणून वहिनीला पुण्याला पाठवायचं ठरलं आणि तशी ती भावाबरोबर पुण्याला पाठवून दिली. अशा रीतीनं भावाचा संसार सुरायला लागला. मी पुण्याला ॲडमिशन घेतलं होतं. अधूनमधून मी पुण्याला ये जा करत होतो. पण लग्नापूर्वीची भावाची वागणूक आणि लग्नानंतरची वागणूक यात बरीच तफावत जाणवायला लागली होती. पण परिस्थिती पुढं करणार काय? परीक्षेकरता मला यायलाच लागायचं. नंतर मी शिवाजीनगरला कामाला राहायचं ठरवलं. तिथं काम करायचो. 4-2 महिने तिथं राहून काम केलं. खानावळीत जेवण करायचो. मध्यंतरीच्या काळात वहिनीला दिवस गेले आणि डिलिव्हरीला 4थ्या-5व्या महिन्यात पंढरपूरला गेल्यावर भाऊ एकटाच राहिला. त्याने ठरवलं का मी पण फुरसुंगीला राहावं. मग मी आलो फुरसुंगीला राहायला. शिवाजीनगरला कामाला. सकाळी जायचो, रात्री मुक्कामी परत. त्याच काळात M.Com शिकत पण होतो. जाहिराती बघून अर्ज करत होतो. मध्यंतरीच्या काळात अशीच पेपरमधली जाहिरात बघून अर्ज केला आणि मला बोलावणं आलं. सायनामाइड इंडिया लिमिटेड मुंबई या कंपनीत फील्ड ऑफिसरच्या हाताखाली मदतनीस म्हणून मुलाखतीला गेलो. ती मुंबईची कंपनी शेती औषधाची निर्मिती करून विक्री करणारी मल्टीनॅशनल कंपनी होती. सायनामाइड इंडिया लिमिटेड मुंबई नावाची. फॅक्टरी गुजरातला, मुख्य ऑफिस मुंबईला, तर पुण्याला होतं मार्केटिंग ऑफिस. त्यामुळे त्यांच्या औषधाच्या मार्केटिंग करता माझ्यासारख्या मुलांना कामावर घेतलेलं. मला तर कधी कामाला लागेल असं झालं. मला पहिल्यांदाच मुलाखतीला बोलवलं होतं. प्रभू देसाई सर होते पुणे विभागातनं. त्यांनी माझी मुलाखत घेतली, कामाला जॉईन करून घेतलं. त्यावेळेस सीझनल कामाला घ्यायची आणि सीझन संपला का घरी पाठवायची पद्धत. मी प्रथम कामाला लागलो त्यावेळेला भावाचं लग्न झालेलं नव्हतं. भाऊ एकटाच राहायचा फुरसुंगीला. माझं कामाचं निश्चित झाल्यावर साहेबांनी लोणीला रूम भाड्यानं घ्यावी लागेल आणि तिथून काम करावं लागेल असं अगोदरच सांगितलं होतं. पण पगार कमी आणि खर्च जास्त म्हणून नकार दिला आणि भावाकडं मी फुरसुंगीलाच राहत होतो. जाऊन येऊन काम करत होतो. काही दिवस गावातच राहिलो. पण शेवटी घरातले मतभेद कटकटी वाढायला लागल्या. भावात आणि माझ्या जमेन असं झालं. मग लोणी काळभोरला राहून नोकरी करायचं ठरवलं. तिथंच खोले वस्तीत माडीवर एक मोकळी रूम होती, ती भाड्याने घेतली आणि नोकरी जॉईन केली. ही नोकरी वेगळीच होती. म्हणजे मला काय ऑफिस बेफिस नव्हतं. कंपनीच्या शेती औषधाची माहिती शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांना समक्ष भेटून सांगायची. मला सुरुवातीला हडपसर, लोणी, मांजरी, थेऊर, कुंजीरवाडी, उरळी कांचन, यवत, चौफुला, केडगाव, पाटस, दौंड या परिसरात काम करायला सांगितलं. प्रत्येक दिवशी एक गाव घ्यायचं. तिथल्या शेती औषधाच्या दुकानी जायचं. त्यांच्याकडनं गावातली मोठी बागायतदार शेतकरी असतात त्यांची माहिती घ्यायची, पत्ते घ्यायचे. तिथल्याच एखाद्या सायकल दुकानातनं भाड्याने सायकल घ्यायची आणि समक्ष शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीवर जाऊन भेटायचं. आपल्या कंपनीची माहिती सांगायची. कंपनी निर्मित औषधाची माहिती, उपयोग त्यांच्या भाषेत समजून सांगायचा, त्याचे फायदे सांगायचे, ती औषधं कुठं मिळतील ते सांगायचं. हे असं दिवसभराचं काम चालायचं. मला पगार ठरला ₹1000. रोज ₹20 भत्ता, जायचे यायचे निराळे पैसे आणि कामावर जो खर्च होईल तो बी मिळायचा. नवीन लय त्रास व्हायचा. एक तर राहायला घर नीट नाही, हाताने करून खायचं. कधी खानावळीत खायचं, कधी हॉटेलात खायचं. आणि शेतकरी तरी नीट बोलतात का? एक तर माझा अवतार असा, त्यात सायकलवरनं फिरायचं. ओळखी होईपर्यंत कोणी नीट बोलायचंच नाही. कोणी भिकाऱ्यासारखी वागणूक द्यायचं, कोणी हाकलूनच द्यायचं. काही जण ओळखपत्र मागायची. पहिले काही दिवस फार त्रास झाला. पण हळूहळू शेतकऱ्यांची ओळखी व्हायला लागल्या. ओळखी झाल्यावर काही ठिकाणी बोलवलं जायचं. मग गाठ पडल्यावर चहा पाणी करत गप्पा गोष्टी व्हायच्या, चर्चा चालायच्या.
कोणत्या कंपनीचं औषध चांगलं आहे, कोणतं वाईट आहे, कोणाचं स्वस्त आहे, कोणाचं महाग आहे, कोणाचं सहज उपलब्ध होतं आहे, कोणाचं मिळतच नाही. अशा एक ना अनेक लय चर्चा. भाऊचं लग्न झालं खरं, पण आम्ही जशा अपेक्षा वहिनीकडनं केल्या त्या काय पूर्ण नाही झाल्या. पंढरपुरात होती तवर गरीब गाईसारखी राहत होती, पण पुण्याला आणि वागण्या बोलण्यात बदल वाटायला लागला. भावाच्या सुद्धा वागण्यात फरक पडलेला दिसला. घरात वहिनीच्या शब्दाला किंमत द्यायला लागायची. भाऊनं बायको डोक्यावर बसवली असं आजूबाजूचे लोक बोलायचे. आम्ही कधीतरी यायचो आणि जायचो. माझ्या नोकरीच्या काळात अनेक किस्से घडले. माझा पहिला पगार 1600 रुपये झाला. आता लपवायचा कशाला? मी एक पिशवी भरगोळ्या, चॉकलेट, बिस्किट आणलं होतं. इकडून तिकडून आलं की बसायचं खात. जवळजवळ 750 रुपयाचं हीच सामान आणलं होतं. कारण लहानपणाच्या इच्छा अपुऱ्या राहिल्या हो. त्यामुळे भूक लागली का आवडेल ते खायचं, काय खाऊ वाटेल ते खायचं. कधी कधी लय काम करायचं, काटाळा येईस्तवर कामच करत राहायचं. आणि कधी कधी 2-2 दिवस रूममध्ये झोपून राहायचं. जवळ एक व्हिडिओ सेंटर होतं, तिथं कधी कधी सिनेमा बघायला जायचो. लोणी स्टेशनवर आमच्या पंढरपूरच्या घराशेजारचं देवकर कुटुंब होतं. त्यांची बहीण मुळाबाळासकट तिथं राहायची. त्यांचं नाव कुंडलिक भुसे. ते मूळचे पंढरपूरजवळच्या येवतीचे, पण बऱ्याच दिवसापूर्वी तिथंच स्थायिक झालेले. त्यांना मावशी म्हणायचो. भुसे भुसे आडनाव त्यांचं. त्यांना 2 मुलं, थोरला दया आणि लहान होता दुसरा एक मुलगी, तिचं नाव सुनीता. अशी सगळी तिथं राहायची. मी म्हणजे ती रामबागला आणि दया मात्र लोणी स्टेशनला राहायचा. तिथं त्याचा एक मित्र दिलीप दारवडकर त्यांच्याच घरी राहायचा. तिथंच खायचा. तिथंच राहून राहून त्यांनी स्टेशनला कटिंगचं दुकान टाकलेलं. तिथं काम करत होता. अगोदर थोडीफार ओळख होती म्हणून करमत नसलं की तिथं बसायला गप्पा मारायला जायचो. कधी कधी अडीअडचणीत कामाला मदत पण करायचो. नंतर नंतर तिथं कामच करायला लागलो. कंपनीचं काम करून राहिलेल्या वेळेत दयाच्या दुकानात काम करायचो. तिथं काम करता करता दिलीपच्याच घरी जेवणा राहण्याची सोय केली. रूम सोडली. तिथं मित्रपरिवार वाढला. दयाचे मित्र माझे पण झाले. दिलीपच्या घरी बसणं उठणं वाढलं. काय काम नसलं की दिलीपबरोबर पत्ते खेळत बसायचो. मावशी पण चांगली. बाजारात कांदे बटाटे विक्रीचा व्यवसाय करायची. दिलीपला 2 लहान बहिणी आणि एक लहान भाऊ होता. दिलीपच्या वडील पण बाजारला जायचा. आम्ही सगळी तिथं असायचो, हसत खेळत राहायचो. मावशी पण मुलाप्रमाणे सांभाळायची. पगार झाल्यावर मावशीला पैसे देत होतो. कधी नसले तरी चालायचं, असले तर द्यायचो. तिथं अनेक मित्र भेटले. त्याच्यातलाच एक निजाम खान लाल खान पठाण. तो खरा दयाचा मित्र, पण नंतर माझा पण झाला. त्यांनी पण बरीच मदत केली. अनेक वेळा अन्नाला महाग झालतो तेव्हा घासातला घास दिला. तो पण गरीबच. त्याच्याबरोबर बराच काळ घालवला. काही दिवस तो आमच्या इथंच, दुसऱ्या कंपनीत त्याला पण कामाला लावलं होतं. आम्ही दोघं संगटच फिरायचो. त्याचं पण शिक्षण माझ्यासारखंच झालेलं. त्याला पण कुठं नोकरी नव्हती. त्याचं पण एक प्रेम प्रकरण त्या काळात लय गाजलं. त्याची मैत्रीण नात्यातलीच होती, औरंगाबादची होती. लय दिवस प्रेम चालतं. बऱ्याच वेळा लग्न जमलं, बऱ्याच वेळेला मोडलं. शेवटी झालं लग्न, पण लय अडचणी त्याच्या लग्नाला आलेल्या. मी गेलतो ना लग्नाला. त्यावेळेस माझं पण लग्न झालेलं म्हणून बायकोला घेऊन लग्नाला गेलो. लग्न पण लावलं, औरंगाबाद पण पाहिलं. लग्नानंतर पण बरीच वादळं आली, वादविवाद झाले. त्याला 2 मुलं झाली. आता तो जालन्याला स्थायिक झालाय. व्यवस्थित चाललंय त्याचं. भेटतो कधी मधी. निजामसारखाच माऊला नावाचा एक मित्र झालेला. होता अशिक्षित पण कामात वाघ. त्याच्या पण घरी जाणं येणं होतं. त्याला 3 भाऊ, छोटीशी बहीण होती. तिथं पण माझे चांगले संबंध होते. माझ्या पडत्या काळात फार हलाखीची परिस्थिती आलती, तेव्हा माऊलाच्या घरच्यांनी मला मोलाची साथ दिली होती. 4-5 महिने त्याच्या घरी राहिलो होतो. जेवायला खायला तिथंच. त्यांनी मुलाप्रमाणे पडत्या काळात मदतीचा हात दिला. तो त्यांचे उपकार ह्या जन्मात तरी भेटणार नाहीत. स्वतःचा सक्का भाऊ असून त्याचा काय उपयोग झाला नाही, पण मानलेल्या मित्रांनी आणि त्याच्या घरच्यांनी साथ दिली. त्याचप्रमाणे शहामद नावाचा एक मित्र होता. तो बार्शीजवळ वाशीचा. त्याच्या लग्नाला वाशीला 2 दिवस मुक्कामानं गेलतो. असाच मित्र गोतावळा फार मोठा. अहो अडीअडचणीला धावून यायची. तसंच लोणीला वर्षभर राहिलो, त्याप्रमाणे चाकणला राहिलो वर्षभर.
तिथं भिकू शेठ म्हणून तेली समाजाचा व्यक्ती होता, त्याच्या घरी राहिलो होतो. त्याला 4 मुली, स्वाती, रेवती, अंकिता, सुलभा. धाकटा मुलगा होता. घरच्यासारखं राहायचं. राहणं खाण्याचं महिन्याला ठरलेलं असायचं. चाकणला राहून खेड, मंचर, नारायणगावपर्यंत काम करायचो. नंतर आळे फाट्याला राहिलो 5-6 महिने. तिथं समर्थ शेती भांडार म्हणून डीलर होता. त्याच्या ओळखीनं रूम घेतलेली. राजुरी, आळे, बोटा, घारगाव, संगमनेरपर्यंत काम करायचं. मग काही दिवस संगमनेरला राहिलो. तिथं मात्र लॉजवर राहिलो. अर्थात लॉजचं भाडं कंपनीनं दिलं म्हणून बरं. कामामिळो फिरलो बाराच. इकडं नाशिकपर्यंतचा भाग फिरलो. सोलापूर रोडनं भिगवण, राशीन, इंदापूर, अकलूज, फलटण, नातेपुते, माळशिरस, पंढरपूर सगळा भाग फिरलो. सातारा, सांगली, कराड भाग पण फिरलो. मावळ, मुळशी, पुणे सारख्या भागात फिरायला मिळालं. त्यामुळं अनेक प्रकारचे लोक भेटले. लोकांचे प्रकार, त्यांचे विचार, आचार, राहणीमान, स्वभाव याचा अभ्यास करता आला. थोडीफार लाबाडी पण करायला लागली, पण मर्यादित. उदाहरणार्थ आम्हाला कंपनी प्रात्यक्षिक घेण्याकरता लूज मटेरियल द्यायची. त्यातलं काय प्रात्यक्षिकासाठी वापरायचं, थोडंफार शेतकऱ्यांना विकून टाकायचं. जाण्या येण्याकरता ट्रॅव्हलिंग अलाउन्स मिळायचा. तर जायचं ट्रकनं आणि सांगायचं एस-टीनं गेलो. हे अशी काही ठिकाणी लाबाडी करायला लागायची. कारण तेवढ्या पगारात भागायचं नाही ना. आता यातल्या काही गोष्टी साहेबाला माहिती असायच्या, पण कामाला माणसं मिळायची नाही. त्यामुळं साहेब कानाडोळा करायचा. अशा रीतीनं शेती सहाय्यक म्हणून 5-7 वर्ष कामं केली. बरेच बरे वाईट अनुभव आले. माणसं भेटली, अनेक साहेबांच्या ओळखी झाल्या. त्या काळात इतर ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न पण केले. नोकरीच्या अनुषंगानं संजय वसंत चौधरीसारखे चांगले मित्र मिळाले. अनेक वेळा चोर म्हणून संबोधलं गेलं. काही ठिकाणी नुकसान झालं नसताना पण नुकसान भरपाई द्यायला लागली. एकदा भाड्याने घेतलेली सायकलच हरवली, ती पण भरून द्यायला लागली. एकदा ऑफिसमधनं स्वतः माल आणला, दुकानदाराला दिला आणि तो म्हणला नाहीच दिला. आता माझ्याकडं नव्हता पुरावा, त्यामुळे त्याला भरपाई द्यायला लागली. काही शेतकऱ्यांना माझ्या मार्गदर्शनामुळं फायदा झाल्यावर त्यांनी स्वखुशीनं काही वस्तू भेट दिल्या. अनेक ठिकाणी म्हणजे संजय चौधरी, स्वरतावाडीचं मित्रमंडळ किंवा डाळिंबीचे एक मित्र, चाकण शिक्रापूरचा एक व्यक्ती, त्याचं नाव नाही आठवत, चाकणजवळच्या दत्तवाडीचे एक बागायतदार, यवतचे काही शेतकरी, पाटसचे भागवत, राजुरी आळे फाट्याचे रावजी पाटील, तसंच ब्राह्मणवाडा बोटाचे बागायतदार शेतकरी, अशी किती नावं सांगू, ज्यांनी त्यांच्याकडे भेटीला गेल्यावर जेवल्याशिवाय सोडायचेच नाहीत. चहा पाणी, गप्पा, चर्चा चालायच्या. अडीअडचणीला आर्थिक मदतसुद्धा काही शेतकऱ्यांनी केली. कामामुळं भले बुरे अनुभव आले. जग कसं आहे, काही वाईट माणसं असतात, तशी काही चांगली पण असतात. त्यामुळे तर दुनिया चालली. या नोकरीत फिरायलाच लय लागत असे. काम कमी, फिरणं लय. 8 दिवसातनं 4 दिवस काम, पण फिरून फिरून माणूस कंटाळून जात होतं. नोकरीमुळं आणखीन एक साध्य झालं. 4 पैसे जवळ खेळायला लागले. घरी 4 पैसे द्यायला लागलो. आईची हौसमौस करता येईल. 4-2 महिन्यांनी एकदाच घरी यायचो, पण घरी सगळा किराणा देऊन टाकायचो. 2-2 महिन्याचा धान्य-धुन्य भरून द्यायचो. खर्चाला पैसे द्यायचो. तसंच सुनीला, सविताला फिरायला न्यायचो. त्यांना नवीन कपडे, चपला घ्यायचो. घरी गोडधोड करून खायचो. हॉटेलात न्यायचो, सिनेमाला न्यायचो. कधी कधीच घरी यायचो, पण दिवाळी करूनच टाकायची. मी घरी आलो की 4-8 दिवस सगळे हसत खेळत आनंदात घालवायचे. नोकरीमुळं एक तोटा व्हायचा आहे, कारण मी कुठं फिरतो हे माझ्याशिवाय कोणालाच कळायचं नाही. कटीपतंगासारखी जिंदगी. वारं जसं व्हाईल तसं हेलकावत जायचं. एकदा तर गंमतच झाली. त्याचं असं झालं, मी कधी 4-4 दिवस काम न करता घरी राहत होतो. आमच्यातल्या एकानं साहेबाला चुगली केली की माने काम न करता पगार घेतात. साहेबाला पण शंका आली, कारण हापिसात पण माझ्या विरोधात काही लोक होतेच ना. साहेबाला शंका आली आणि मला न कळवता दुसऱ्या दिवशी माझ्या मागावर यायचं ठरलं. साहेबाकडे 4 चाकी प्रीमियर पद्मिनी गाडी. फर्नांडिस नावाचे 60 वर्षाचे गृहस्थ ड्रायव्हर म्हणून होते. मी आपला बस, एस-टी, ट्रक, सायकल काय मिळेल त्यांनी प्रवास करायचो. योगायोगानं ज्या दिवशी साहेब इकडे यायचे त्या दिवशी दिवसभर मला फुल्ल काम. त्यामुळे सकाळी 8 वाजता उरळी कांचनला आलो. सकाळी डाळिंबला जायचं होतं. मस्कीच्या इथं कांदा लागण होती, तिथं फवारणी होती. नंतर दुपारी वरवणजवळ खोर म्हणून एक गाव आहे, तिथं ऊस आणि आंतरपीक कांदा लागण होती. आणि 4 वाजता खोडगावला व्हिजिट देऊन
4 वाजता कुंजीरवाडी करून आळंदी म्हातोबाची इथं रामोशवाडीत व्हिजिट, असं दिवसभराचं काम होतं. आता झालं काय, 7:30ला हडपसरला गाडी घेऊन साहेब आले. लोणीपासून ते माझ्या मागावर होते. पुढं मी, मागं साहेब. माझ्या मनीनं ध्यानी. दिवसभर साहेबांनी माझा पाठलाग केला. शेवटी झालं काय, तर आळंदीतून रामोसवाडीला जाताना रस्ता लय कच्चा, दगडगोट्याचा. मी आपलं सायकल आपटत आपटत गेलो पुढं. मागून साहेब गाडीतून, आणि ऐन रामोसवाडीच्या बुरुजापासून जाताना खालून दगडाची कोच लागली आणि कसली तरी टाकी फुटली. त्यामुळं साहेब तिथंच गुंतलं. मी माझं सगळं काम आटपून दिवस मावळताना परत फिरलो, तर तिथंच गाडी अडकलेली. काय सांगू राव, कुंजीरवाडीतनं फिटर नेऊन गाडी ठीक करून परत येता करता रात झाली. साहेबांनी कॉपरापासून हात जोडलं. 151 रुपये बक्षीस दिले, इमानदारीत काम करतो म्हणून. आणि त्या दिवसापासनं कामाबाबत कोणीच, तुम्हाला सांगतो, माझ्यावर अविश्वास दाखवलाच नाही. श्रोते हो, तुम्ही ऐकताय भरत माने लिखित आत्मचरित्र भरतायन. आता तुम्ही ज्याची प्रतीक्षा करताय तो आजचा प्रश्न असा आहे की लेखकांनी कोणत्या कंपनीत नोकरी स्वीकारली. प्रश्न पुन्हा एकदा, लेखकानं कोणत्या कंपनीत नोकरी स्वीकारली. या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्या. भरत माने सर सगळी उत्तरं, म्हणजे जोपर्यंत कादंबरी संपत नाही, वाचून पूर्ण होत नाही, तोपर्यंतच्या प्रत्येक भागावर एक एक प्रश्न विचारणार आहेत. ते प्रश्न भरत माने सर संग्रहित करून ठेवणार आहेत आणि अचूक उत्तरं देणाऱ्या, सर्वच प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्या पहिल्या लॉटरीनी काढलेल्या 10 विजेत्यांना भरतायन या आत्मचरित्राची एक एक प्रत भरत माने सरांतर्फे मोफत घरपोच मिळणार आहे. त्यामुळे रोजचा भाग ऐका, शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर द्या आणि प्रतीक्षा करा. कादंबरी संपल्यानंतर 2 दिवसांनी या खेळाचा रिझल्ट आपण डिक्लेअर करणार आहोत. धन्यवाद.